माऊली तुम्ही जे भजन म्हटलं अतिशय छान होतं. ते भजन ऐकून मन प्रसन्न झालं आणि या अशा वातावरणामध्ये रम्य निसर्ग रम्य पावसाच्या लहरी सुद्धा चालू आहे असं वाटतं की रम्यमय या ठिकाणी स्वतः परमेश्वर या ठिकाणी आल्याच वाटतंय. तुमचं भक्तगीत ऐकण्यासाठी साक्षात वरुण देवता सुद्धा अजून लावताय असं नाही तर मला अजून एक तुमच्याकडून हे कृष्णमय खूप जास्त भक्तगीत मला ऐकायचंय आणि तुम्ही जे बंधारात निश्चित मला आनंद झाला वाटते की तुम्ही आज मला म्हणू लागले तर मी नक्की म्हणेल मला खूप तुमच्या भेटीमध्ये खूप आनंद वाटतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रधर राया नकमदला विसरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू व माझी वाणी ऐकून घ्या स्वामी मधला दर्शन द्या आलं तुमच्या दरबारी श्री चरणी जागा द्या जसे आईला शोधाया अंबरचे वासरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू तुम्ही बाबानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बाबानी आई मी तुमचं लेकरू ओ आई बाबा मला नाही तरी जगू कशा पायी डोळ्यानं दिसत नाही तरी आलो पायी पायी किती पाहत आलं स्वामी माझे डोळ्याचे अश्रू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू वाय मी फिरतोया भिक्षा मागून जगतोया श्री चक्रधर राया तुमचं स्मरण करतोया दारावेलींना कवटाळून किती हातात मारू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू व नको नको या जीवन तो प्राण मी अर्पण गुप्तवत नाही सण हे शेवटचं ग्रहण अंत माई देवा माझा राग नका धरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू श्री चक्रधर राया नकमदला विसरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू तुम्ही बापानी आई मी तुमचं लेकरू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. दंडवत. खूप छान झालं.
अक्षरशः तुम्ही खूप वाटत होतं की मी लेकरू म्हणून देवाजवळ पोचलो. कारण या दिनामध्ये खूप आनंद होतो, मला सुद्धा आनंद होतो. करुणामय भक्तिगीत ऐकून माझं मन एकदम आनंद झाला की काहीतरी भेटीची ओढ झाली लागली देवाची, असं एक दिन खूपच. आणि दादा तुम्ही ह्या ठिकाणी आले तर या ठिकाणी येऊन तुम्हाला नक्की म्हणजे तुम्ही परमेश्वर कोणाला जर आले तरी पोहोचले तरी पण परमेश्वर तुम्हाला याच्या मागे काहीतरी मोठा काहीतरी यश मिळण्याचा मार्ग तुम्हाला दाखवून दिला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये खूप मोठं यश प्रकारे तुम्ही मिळू शकता आणि मिळू सुद्धा शकतं आणि तुम्हाला परमेश्वराचं असं दर्शन होईल. आणि असं तुम्ही येत राहा आणि तुम्हाला परमेश्वर सहकार्य तुम्हाला परमेश्वर असंच मोठा करत आणि परमेश्वराची भक्ती करत राहा आणि परमेश्वरा मार्गाला लागा आणि परमेश्वरच्या भक्तीमध्ये तुमचे उद्धार करून घ्या. स्वामी